येऊनी नरदेहा विचारावे सार, येऊनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी, चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई, संतांची पायी लीन व्हावे, भावाचा पै हात धरावा निश्चयी, तेने भव भय दिशोधडी, नामा परती जगी सोपे साधन नाही, आवडीने गाई सर्व काळ, चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई, संतांची पायी लीन व्हावे, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐसा जो निश्चयाचा मेरू झाला, चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई, संतांची पायी लीन व्हावे, विठ्ठला विठ्ठला श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, दया पाद पद्मी नमन माझे, दया पाद पद्मी नमन माझे, दया पाद पद्मी नमन माझे, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुपण देवा, निवृत्ती उदारा सुपण देवा, निवृत्ती उदारा सुपण देवा, बाबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, हे सारस्वताचे गूढ तुम्हीच लाविली जी झाड, तरी अवधाने अमृते वाढ शिंपोनी किजे, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येण समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, काषाय वस्त्रं करदण्डधारिणीं, कमण्डलु पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदाभूषयितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होय, ऐसे वक्तृत्व कवना हे जेणे तुम्ही रिझा, जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता, असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू, घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा, जोडोनी अंजोळ असे दाना उतावीळ, पहा पहा कृपा दृष्टी, बोला उरलिया गोष्टी, विठ्ठला येऊनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी, चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई, संतांची पायी लीन व्हावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत वैराग्य राग रसिक सच्चिदानंद स्वरूप भक्त कल्याण मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा एक अत्यंत महत्वाचा अत्यंत विलक्षण गोड असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज कोण्या नराचा वंश धन्य आहे हे सांगतात.
आणि ज्याला आपला वंश धन्य बनवायचा आहे त्याने आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे याची ही मीमांसा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून करतात. विठाला निमित्ताने सेवा आहे हे वेगळं सांगायलाच नको. वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारण शेष नाही, किंबहुना ती वेळही नाही. पण तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सांगायचं ठरलं तर मातोश्री श्री कैलासवासी पार्वतीबाई महादू ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही आजची कीर्तनाची सेवा सर्व ठाकरे कुटुंबियांच्या वतीने ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. काळू महादू ठाकरे मुलगा, बाळू महादू ठाकरे मुलगा, भाऊसाहेब महादू ठाकरे मुलगा, फकीरराव उमाजी ठाकरे दीर, सौ मंगला शिवाजी वाघचौरे मुलगी या सर्व ठाकरे कुटुंबियांच्या वतीने ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि या सेवेसाठी सर्वच संप्रदायातील ख्यातनाम गायक वादक तथा महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायक आदरणीय जालिंदर बाबा बोळीज असतील, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य आदरणीय परमपूज्य निलेश महाराज काळे असतील, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायनाचार्य तथा कीर्तनकार आदरणीय नंदकिशोर महाराज देवकर असतील, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य माझे सन्मित्र आदरणीय परमपूज्य अमोलजी महाराज विसापूरकर असतील, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट पखावज वादक, गाडी बारीक आहे पण आवरेज भरपूर आहे असे आदरणीय परमपूज्य आमचे कार्तिक महाराज जाधव आणि सर्वच लांबून लांबून आलेली पाहुणे मंडळी, सर्व भाविक, सर्व महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी सविनय साष्टांग दंडवत घालतो आणि अगदी काहीशा वेळात सेवा आवरण्याचा प्रयत्न. विठ्ठला खऱ्या अर्थानं आज एका मातेचं पुण्यस्मरण आहे. आज एका मातेचं पुण्यस्मरण आहे. काही लोक असा प्रश्न विचारू शकतात, महाराज काय म्हणून प्रत्येक व्यक्ती गेल्यानंतर पुण्यस्मरण साजरं करायचं? का प्रत्येक व्यक्ती गेल्यानंतर का दशक्रिया करायची? प्रत्येक व्यक्ती गेल्यानंतर का मासिक श्राद्ध करायचं? असा काही लोक प्रश्न विचारू शकतात. का प्रत्येक व्यक्ती गेल्यानंतर का गोड जेवण करायचं? तर बाबा, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये जी ही व्यक्ती जन्माला आलेली आहे त्याच्या जीवनामध्ये 16 संस्कार ठरलेले आहेत आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनात ते संस्कार होणं क्रमप्राप्त आहे. काही लोक असाही प्रश्न विचारू शकतात, विज्ञानवादाचा काळ आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या विज्ञानवादाच्या काळामध्ये आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जर नाही पुण्यस्मरण साजरं केलं, नाही वर्ष श्राद्ध केलं, नाही गोड जेवण केलं, नाही मासिक श्राद्ध केलं तर काय बिघडणार आहे? त्यावेळेला तुकोबाराय सांगतात की बाबा, नाही मासिक श्राद्ध केलं, नाही गोड जेवण केलं, नाही वर्ष श्राद्ध केलं, नाही पुण्यस्मरण केलं तर तुकाराम महाराज सांगतात, आपले पितर जिथे कुठे आहेत, आहा कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. आमच्या वंशामध्ये असा दुराचारी मुलगा का जन्माला आला असा पितर विचार करतात. म्हणून वर्ष श्राद्ध केलंच पाहिजे. त्या पितराच्या शांतीसाठी वर्ष श्राद्ध केलंच पाहिजे. मग महाराज जर केलंच तर फायदा काय? तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती सदाता, कल्याण इच्छिती सदाता, कल्याण इच्छिती सदाता. हो तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती सदाता, कल्याण इच्छिती सदाता, कल्याण इच्छिती सदाता. लोहा गरम व्हावा, अंत्यावरती चोरात घन पडावा,
असं तंतोतंत प्रमाण दिलेले. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती आपुल्या कुळा. कल्याण म्हणजे भिवंडी जवळच नाही. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती आपुल्या कुळा. आणि जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करावी आणि ते गेल्यानंतर मात्र त्यांचं पुण्यस्मरण साजरं करावं. नाहीतर आई वडील असताना नीट बोलायचं नाही, आई वडिलांना चांगलं बोलायचं नाही. काही काही लोकांचा स्वभाव असतो, आईला चांगलं बोलत नाहीत, वडिलांना चांगलं बोलत नाहीत आणि अख्ख्या गावाला जे हरी घालीत फिरतात, जे हरी जे हरी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जो स्वतःच्या आई वडिलांना चांगलं बोलत नाही आणि जगाचा आदर करतो, ज्ञानेश्वर महाराज त्याला मूर्ख म्हणतात. घरी मात पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरू आदरा मूर्ख जैसा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. किंबहुना आई वडिलांचा अंतकाळ म्हणजे मुलाच्या दृष्टीने पर्वकाळ सांगितलेला आहे. माता पितर मरणे अंकित जे दिवस. किंबहुना नाथ महाराज सांगतात, पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ ती धर्माची वेळा ती पवित्र. विठ्ठला आणि आज एका मातेचं पुण्यस्मरण आहे आणि त्या संबंधानेही काही बोलणं क्रमप्राप्त आहे. आज एका मातेचं पुण्यस्मरण आहे. आई काय असते तर बाबा, आई ही आईच असते. आई आईच असते. आईच्या प्रेमाची बरोबरी जगात कोणालाच करता येत नाही, कोणालाच करता येत. आई आईच असते. आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर पाठा सांगत असतात की आई म्हणजे काय तर परमात्म्याला प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक जीवावरती स्वतंत्र प्रेम करणं शक्य नाही, म्हणून प्रत्येक जीवावरती प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतंत्र प्रेम करण्यासाठी निर्माण केलेली परमात्म्याची व्यवस्था म्हणजे आई आहे. आई आईच असते. आई काय असते तर आहे तोपर्यंत दिसत नाही आणि गेल्यानंतर सांगण्याची सोय नाही, त्याला आई म्हणतात. विठ्ठला अरे आईचं मुलासाठी किती योगदान असतं तर आईचं मुलासाठी किती योगदान असतं तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की बाबा ती स्वतःच्या मुलासाठी स्वतःच्या अंगाची आणि स्वतःच्या जीवाची संपत्ती करते, तिला आई म्हणतात. आणि अंगा जीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती, जेवी जीवे उवगणे हे स्थिती न पाहे माय. विठ्ठला विठ्ठला अरे आई आईच. आईच्या प्रेमाची बरोबरी जगात कोणाला करता येत नाही. जगात कोणाला. सगळं जग आपल्यावरती प्रेम करत, पण जग काहीतरी हेतू ठेवून प्रेम करत असत. जग काहीतरी आशा ठेवून प्रेम करत असत. पण या जगाच्या पाठीवरती निरपेक्ष प्रेम करणारं तत्व म्हणजे आई आहे. आई आईच असते. अरे एकदा ते फमू शिंदे नावाचे कवी, त्या फमू शिंदे नावाच्या कवींना मुलांनी एकदा गॅदरिंग मध्ये विचारलं, का हो जगात असं एखादं न्यायालय नाही का की ज्या न्यायालयामध्ये सगळे गुन्हे माफ होतात. त्यावेळेला त्या फमू शिंदेनी सांगितलं, बाबा जगात असं एकही न्यायालय नाही की ज्या न्यायालयात सगळे गुन्हे माफ होतात, पण असं एक मायालय आहे जिथे सगळे गुन्हे माफ होतात आणि त्याला आई म्हणतात. विठ्ठला विठ्ठला हो. एखाद्या मुलीची आई जाऊ द्या, एखाद्या मुलाची आई जाऊ द्या आणि बाप असू द्या. एखाद्या मुलाचे जर वडील असले आणि आई गेली तर मुलगा अनाथ असतो, आणि आई असली आणि वडील गेले तर मुलगा सनात असतो बर का. हो, म्हणून एखाद्या वेळेला जीवनात थोडस माफ करा, पण धाडसानं सांगतो की एखाद्या वेळेला मुलासाठी मुलीसाठी एखाद्या वेळेला वडील नसले तरी चालतात, पण आई असली पाहिजे. का थोडस धाडसानं माफी मागून सांगतो. दिवाळीचा सण असू द्या, दिवाळीचा सण असू द्या, दिवाळीच्या सणाला बाप मुलीला 10,000ची साडी घेईल, पण बाप मुलीची पाठ घासू शकत नाही,
त्याच्यासाठी आई पाहिजे. विठ्ठला विठ्ठला लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. लेकराचे हित वाहे माऊलीचे, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे. लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईशी कळवळ्याची जाती, गरीला भावीन प्रीती. विठ्ठल मातेची आचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसर्या पुला जवळी घेता शिण गेला. आई आईच असते, आई आईच असते. आई शेतातून काम करून घरी येऊ द्या, आणि आईला शेतातून काम करून घरी येण्यासाठी उशीर झालेला असतो, पण आईला मुलगा बोलत नाही, आणि आई त्या बाळाची समजूत काढत असते. बाळा, अरे नाराज झालास का? थोडा उशीर झाला म्हणून. अरे थोडस काम होतं बाबा म्हणून उशीर झाला. त्यावेळेला आई त्या मुलाची समजूत काढते. माझ्या बाळाचा मुखचंद्र सुकला, कुणाची दृष्ट झाली याला. आई म्हणते, बाळा अरे जवळ आहे. आईच्या कुशीत थांबण्याचा आनंदच काय वेगळा. ए श्याम बडी रंगीन होती है, किसी दिल जलो के नसीब होती है. ते आचार्य विनोबा भावे बर का, आचार्य विनोबा भावे अमोल महाराज कुठेही गेले व्याख्यानाला की ते आईचं लुगडं सोबत घेऊन जायचे. आईचं लुगडं बॅगेत सोबत घेऊन जायचे. आणि त्या आचार्य विनोबा भावेंना लोकांनी विचारलं, का हो आमच्या व्यवस्थेत काही कमी जास्त पण आहे का? अहो एवढ्या सुंदर ठिकाणी आम्ही तुमची व्यवस्था केली. सुंदर अशा गाद्या आहेत, सुंदर असे गालिचे आहेत, फॅन आहे, सुंदर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. अशाही अवस्थेमध्ये तुम्ही या गादीवरती हे फाटकं लुगडं टाकून झोपता, हे आम्हाला काही बरोबर वाटत नाही. त्यावेळेला आचार्य विनोबा भावेंच्या मुखातलं वाक्य, बाबा तुम्हाला याची किंमत कळणार नाही का? अरे आईचं लुगडं गादीवरती टाकून झोपलो ना की असं वाटतं आईच्या कुशीत झोपलो. विठ्ठला विठ्ठला म्हणून आई आईच असते. आईच्या प्रेमाची सर जगात कोणाला करता येत नाही. आता त्या विषयाचा आपण कितीही विस्तार करू, पण तेवढा वेळ आपल्या हातात शिल्लक नसल्या कारणानं सेवेसाठी जो अभंग घेतलाय त्या अभंगाचाही काहीसा प्रपंच आहे. म्हणून सेवेसाठी जो अभंग घेतलाय, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज कोणाचा वंश धन्य आहे हे सांगतात. आणि ज्याला आपला वंश धन्य बनवायचा आहे त्याने आपल्या जीवनात काय केलं पाहिजे याची ही मीमांसा तुकोबारा या अभंगातून करतात. एकंदरीत विचार असा आहे, प्रत्येक माणसाला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथांना पवार सांगायचे की बुवा ही मानवी जीवनरूपी गंगा धन्यता रूपी सागराकडे प्रवाहित झालेली आहे. विठ्ठला प्रत्येकाला वाटतं
माझं जीवन धन्य असलं पाहिजे. मग तो कोण्याही आश्रमाचा असू द्या, तो कोण्याही पंथाचा असू द्या, तो कोण्याही प्रांताचा असू द्या, तो कोण्याही राष्ट्राचा असू द्या, तो कोण्याही देशाचा असू द्या, प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. शास्त्रकार वर्णन करतात, धन्यत्वम इच्छन्ति सर्वे. प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य असलं पाहिजे. पण त्या धन्यतेचे दोन प्रकार केले. धन्यत्वम इच्छन्ति सर्वे संस्कृता प्राकृता जनाः. एक म्हणजे प्राकृत लोकांची धन्यता आणि दुसरी म्हणजे सुसंस्कृत लोकांची धन्यता. प्राकृत लोकांची धन्यता काय आहे तर त्याचाही विचार शास्त्रकारच करतात की भूधन पद लाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. भूलाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. पदलाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. धनलाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. भूधन पदलाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. विठ्ठला हो, प्राकृत लोकांची धन्यता. भूलाभेन जमीन मिळाली माझं जीवन धन्य झालं, ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. नवे नवे गुंठा मंत्री झालो माझं जीवन धन्य झालं, ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. पद मिळालं माझं जीवन धन्य झालं, ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. आणि धन मिळालं माझं जीवन धन्य झालं, ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. पण सुसंस्कृत लोकांच्या दृष्टीने पद मिळवणं, धन मिळवणं, भूमीचा लाभ होणं ही जीवनाची धन्यता नाही. पद मिळवणं ही जीवनाची धन्यता नाही. आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तेथे माझे अर्थ नको देवा. तेथे माझे अर्थ नको देवा. पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तेथे माझे अर्थ तेथे माझे अर्थ नको देवा. आणि कन लगे माईक पदार्थ. 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 आणि कन लगे पदार्थ. येथे माझे अर्थ नको देवा. येथे माझे अर्थ नको देवा. येथे माझे अर्थ नको देवा. आणि कन लगे माईक पदार्थ. येथे माझे अर्थ नको देवा. येथे माझे अर्थ नको देवा. आणि कन लगे माईक पदार्थ. तुका मने जाती पुण्यक्षय धोगती तेतं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्यमर्ते लोकं विशन्ति. पदलाभेन धन्यं मन्यन्ते प्राकृतः. भूलाभेन धन्यं मन्यन्ते प्राकृतः. आता आमच्या एका मित्रानं घर घेतलं पुण्यामध्ये बरं का. आधीच बांधलेलं होतं, घर घेतलं आणि त्या घराची वास्तुशांती ठेवली. 5 दिवसाचा सप्ताह ठेवला त्याने. 5 दिवसाचा सप्ताह. आम्हालाही बोलवलं होतं, आमचंही कीर्तन होतं, आम्ही कीर्तनाला गेलो होतो. अगदी 5 दिवस अमोल महाराज 5 दिवस श्री बालाजीचा बेत लोकांना जेवायला. श्री बालाजीचा बेत. श्री बालाजी म्हणजे काय हो? श्री म्हणजे काय? श्री म्हणजे काय? श्री म्हणजे बरोबर बोलले तुम्ही, बरोबर बोलले. श्री म्हणजे श्रीखंड. बा म्हणजे चांगलं खाता राहतो तुम्ही. मला वाटलं बालुशाही म्हणतात काय की बासुंदी म्हणतात. बरोबर. बा म्हणजे बासुंदी. ला म्हणजे वा वा लाडू. जी म्हणजे कोण जिरे म्हणलं? जी म्हणजे जिलेबी. आणि आमचे गुरुवर्य मारुती बाबा पाठात सांगत असतात शिरा सुद्धा 2 प्रकारचा बरं का जालेंदर बाबा. एक म्हणजे सखाराम पाटील आणि दुसरे म्हणजे गणपतराव पाटील. सखाराम पाटील म्हणजे साखरेचा शिरा आणि गणपतराव पाटील म्हणजे गुळाचा शिरा. श्री बालाजीचा बेत जेवायला केला आणि तो लोकांना आग्रह करू करू म्हणायचा घ्या खा घ्या खा. पाहिलं होतं का कधी असं? खा घ्या खा. आग्रह करू करू मिशांवरती
ताव देऊ देऊ लोकांना म्हणायचा. पण काय करता, सप्ताह झाला, सप्ताह संपला आणि तो त्या घरात झोपला. त्या दिवशी होती अमावस्या. काय होती? अमावस्या. आणि त्या घरामध्ये प्रेत संबंध होता बरं का निलेश महाराज, प्रेत संबंध होता. आता हे एवढं अवघड नसेल कळलं प्रेत संबंध तुम्हाला, तर आपल्या ग्राम्य भाषेत सांगतो. काय, त्या घरात भूत होती, भूत. आणि पूर्वीच्या काळात खरंच भूत होती. आता भूत राहिली नाही. का? माणसं भूतापेक्षा बेकार वागायला लागली म्हणून भूतच राहिली नाही. पूर्वी भूत होते महाराज. तर ते भूत आलं आणि ते भूत त्याच्या छातीवरती बसलं आणि ज्या मिशावरती ताव देऊ देऊ लोकांना म्हणत होतं घ्या खा, ते भूत त्याच्या मिशीचा एक एक केस उपटू लागलं. पाहता काय माझ्याकडे, दुसऱ्या दिवशी घर विकून टाकलं. विठ्ठला जमीन मिळवणं ही सुसंस्कृत लोकांच्या दृष्टीने धन्यता नाही. पद मिळवणं ही सुसंस्कृत लोकांच्या दृष्टीने धन्यता नाही. आणि धन मिळवणं ही धन्यता नाही. महाराज, माणसं धन 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 करतात. एका दिवशी पेपरात बातमी येते त्यांचं निधन झालं. म्हणून भू धन पद लाभेन धन्य मन्यन्ते प्राकृतः या श्लोकाचा अनुवाद आमचे तुकोबाराय करतात की एखाद्याला पद मिळवून, धन मिळवून, द्रव्य मिळवून असं वाटत असेल की आपल्या जीवनाची निश्चिंती झाली, आपल्याला देवप्राप्ती झाली, तर महाराज सांगतात तुम्हाला आता देवप्राप्ती निश्चिंतीने होणार नाही हे नक्की समजा. जाना त्या निश्चिंती देव नाही, जाना त्या निश्चिंती देव नाही. वृत्तीभूमी राज्य द्रव्य संपादिती, वृत्तीभूमी राज्य द्रव्य संपादिती, जाना त्या निश्चिंती देव नाही, जाना त्या निश्चिंती देव नाही. संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. वृत्ती म्हणजे धंदा. वृत्ती संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. भूमी संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. द्रव्य संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. राज्य संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. वृत्ती भूमी राज्य द्रव्य संपादिती त्या निश्चिंती जाना देव नाही. वृत्ती भूमी राज्य द्रव्य संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. विठ्ठला महाराज सांगतात प्राकृत लोकांची धन्यता. आणि प्राकृत लोक कोणाला म्हणतात तर प्रकृतीचं ज्यांच्यावरती वर्चस्व आहे त्यांना प्राकृत लोक म्हणतात. ज्ञानोबा वर्णन करतात आधीच प्रकृतीचे पायी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात प्रकृतीचं ज्यांच्यावरती वर्चस्व आहे त्यांना प्राकृत लोक म्हणतात. ही झाली प्राकृत लोकांची धन्यता. आणि दुसरी सुसंस्कृत लोकांची धन्यता. सुसंस्कृत लोकांची धन्यता काय आहे? जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात वा वा वंश धन्य
चित्तासी ठेवूनिया ठाई चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई गायकाला कीर्तनकाराने शेवटचं चरण म्हणायला सांगणं म्हणजे झोपीत धोंडा घालण्यासारखे. पण तरी आमच्या अमोल महाराजांनी अत्यंत सुंदर आणि तत्परतेनं म्हणलं. टाळ्या वाजवा एकदा. विठाला विठाला शिवाय अभंग थोडासा अवघड येत ना. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा ऐसा जो निश्चयाचा मेरू झाला. ही सुसंस्कृत लोकांची धन्यता आहे की बाबा त्याचाच वंश धन्य आहे. कोणाचा? ज्याने आपल्या जीवनात निश्चय केलाय त्याचा वंश धन्य आहे. का? साध्य प्राप्तीसाठी निश्चय महत्वाचा आहे बर का. निश्चय केल्याशिवाय साध्य प्राप्ती होत नाही. साध्य सर्वांना प्राप्त करायचे पण साध्य सर्वांना प्राप्त होत नाही. आवश्यक तो शेवट एरावघी खटपट. चालो जाणे वाट साविरणा एखादा चालो जाणे वाट साविरणा एखादा चालो जाणे वाट साविरणा एखादा चालो जाणे वाट आवश्यक तो शेवट एरावघी खटपट चालो जाणे वाट साविरणा आणि वाजवणारे असल्यानंतर कीर्तनकार जिवंतच असला पाहिजे असं काही नाही. विठाला आवश्यक तो शेवट एरावघी खटपट चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात भगवंताच्या मुखातले उद्गार आहेत. साध्य सर्वांना प्राप्त करायचे पण साध्य सर्वांना प्राप्त होत नाही. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतते सिद्धये कश्चिन माम व्यक्ती तत्वतः की तयाही पाठी. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम व्यक्ती तत्वतः की तयाही पाठी. जे वेळी लोहमासा ते घाटी विजय श्रीच्या पाठी इकूची वैसे तैसे असतेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिले तरी पायला निघे. किंबहुना प्रत्येकाला निश्चय करावा लागतो. किंबहुना महाराज सांगतात शेवट सगळ्यांना गोड करायचा आहे पण सगळ्यांचा शेवट मात्र गोड होत नसतो. दोन उदाहरणं सांगतो. तुकोबाराय दोन उदाहरणं देतात त्यांच्या गाथेमध्ये. शेवट सर्वांना गोड करायचा पण सर्वांचा शेवट गोड होत नसतो. तुकोबाराय उदाहरण देतात. एक जण जेवायला बसला. जेवणारा शहाणा होता बर का. शहाण्या जेवणाराचं वर्णन तुकाराम महाराज करतात. एक जण जेवायला बसला नंदकिशोर महाराज आणि जेवायला बसल्यानंतर मला सांगा एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्याने 2 घास खाल्ले जेवण झालं का? 2च घास खाल्ले जेवण झालं? झालं का? काय झालं का? एक तर हो म्हणा नाही तर नाही म्हणा. झालं का? नाही झालं. नाही झालं. बरं आता प्रश्न थोडासा बदलतो. काय? आता सगळं जेवण झालंय आणि शेवटचे 2 घास शिल्लक राहिले. जेवण झालं? शहाणे जेवणारे सांगा. बुट घालून जेवणाऱ्यांचा विषय नाही हा. नाही झालं? वा हुशार आहेत महाराज. नाही झालं का? महाराज सांगतात थांब
गडबड करू नको. शेवटच्या घासाला सुद्धा खडा लागू शकतो तुकाराम महाराज सांगतात. निवडे जेवण शेवटीच्या घासे त्याचे होयायसे सकळही न पाहिजे झाला बुद्धीचा पालट केली खटपट वाया जाय. तुकाराम महाराज दृष्टांत देतात. दुसरं उदाहरण सांगतात. एक जण दोराच्या सहाय्याने पर्वत चढला आणि महाराज सांगतात बस आता एक पाऊल टाकलं की पर्वत चढलेल्याचा आनंद प्राप्त होणार आहे. पण महाराज सांगतात थांब, घाई करू नको, उड्या मारू नको, आनंद व्यक्त करू नको. का? महाराज सांगतात शेवटचं पाऊल जपून टाक. का? शेवटच्या पाऊलाला सुद्धा घसरून पडण्याची दाट शक्यता आहे. दोराच्या धारे पर्वत चढला पाऊलासी झाला अपघात पाऊलासी झाला अपघात. दोराच्या धारे पर्वत चढला पर्वत चढला पाऊलासी झाला अपघात. दोराच्या धारे पर्वत चढला पाऊलासी झाला अपघात. दोराच्या धारे पर्वत चढला पाऊलासी झाला अपघात. महाराज सांगतात की ऐसा निश्चयाचा मेरू झाला तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा. आता महाराज सांगतात त्याचाच वंश धन्य आहे. कोणाचा? ज्याने आपल्या जीवनात निश्चय केलेला आहे. मरणा हाती सुटले काया विचारे या निश्चये मरणा हाती सुटले काया विचाराया निश्चये निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ म्हणून ऐसा निश्चयाचा मेरू झाला. आता इथपासून मात्र पुढे अभंगाची प्रस्तावना बदलते बर का. हा अभंग असा आहे, या अभंगाला दोन प्रस्तावना आहेत. या अभंगाला दोन प्रस्तावना आहेत. काय काय अभंग असे तुकोबारायांचे, त्या तुकोबारायांच्या अभंगांना 3-3 प्रस्तावना आहेत बरं का महाराज. हो 3-3 प्रस्तावना. आता एक चिंतनात अभंग गेला. देवासाठी जाना तयाशी चाटी असेल ज्या गाठी पुण्य राशी. या अभंगाला 3 प्रस्तावना आहेत. तुकाराम महाराज एकाच अभंगातून मनुष्य देहाचा धर्म सांगतात. तुकाराम महाराज एकाच अभंगातून हरेक जीवाचं कर्म सांगतात. आणि तुकाराम महाराज एकाच अभंगातून प्रत्येक मनुष्य देहाचा धर्म सांगतात, हरेक जीवाचं कर्म सांगतात आणि जगाच्या बुडाशी असलेलं वर्म सांगतात. विठ्ठला कोणाचा वंश धन्य आहे आमच्या लक्षात आलं. आता आम्हालाही आमचा वंश धन्य बनवायचा आहे.
मग आम्ही आमच्या जीवनात काय करावं याचं मार्गदर्शन आम्हाला करा. तुकाराम महाराज सांगतात, अनायासे मनुष्य देहाला आलेलाच आहात ना, मग एक काम करा. काय? सारभूत तत्वाचा विचार करा आणि भजन मार्गात धीर धरा. अभंगाच्या पहिल्या चरणात ए मोनी नरदेहा विचारा देसा. टाळ ए मोनी नरदेहा टाळ वाजवा, टाळ. विचारावे सार करावं काय, धरावा पै धीर भजन मार्गी. अनायासे मनुष्य देहाला आलेला था. अनायासे वास्तवात मनुष्य देह मिळणं फार अवघड आहे, दुरापास्त गोष्ट आहे, अशक्य आहे. विषय संपला. मनुष्य देह मिळणं अवघड आहे. अगदी एकनाथ महाराज वर्णन करतात, दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरः. अंगुरः नाही बरं, हो, दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. विठ्ठल 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 विठ्ठल. तरी सकळ देहा माझी पहाहो अति दुर्लभ मनुष्य देहो. याच्या प्राप्तीचा संभव हा अभिप्राय अति दुर्गम. म्हणून महाराज सांगतात, एक काम करा, येऊनी नरदेहा विचारावे सार. का? सारभूत तत्वाचा विचार करा. फलकट तो संसार येथे सार भगवंत. येऊनी नरदेहा विचारावे सार. तसे तर या नरदेहाच्या बाबतीत 4 निकष सांगितलेले आहेत. एक म्हणजे साधन दुर्लभत्वात, दुसरं म्हणजे आत्मउद्धार द्वारवत्वात, तिसरं म्हणजे नरदेहस्य आत्मउद्धारेण सार्थकत्वात, आणि चौथी गोष्ट म्हणजे शास्त्र विधिवत्वात. शास्त्र सांगतं की बाबा हा नरदेह म्हणजे आत्मउद्धाराचं द्वार आहे. नगर भ्रमता जन्म जाओ, नगर भ्रमता जन्म जाओ, प्रवेश एका द्वारे रे, सुनीच्या द्वारे रे. कैसा यजो भजो पूजो, कैसा यजो भजतो पूजतो. हरि कुशल नंद कुमरू रे, कुशल नंद कुमरू रे, कुशल नंद कुमरू रे, कुशल नंद कुमरू रे. नुद्धरी जे नुद्धरी जे नुद्धरी जे गोपाळे विन नुद्धरी जे नुद्धरी जे नुद्धरी जे नुद्धरी जे गोपाळे विन नुद्धरी जे. उद्धारी दे उद्धारी दे उद्धारी दे गोपाल उद्धारी दे उद्धारी दे उद्धारी दे उद्धारी दे गोपाल उद्धारी दे. नगर भ्रमता जन्म जाओ, परिप्रवेशु क्या द्वारे रे, कैसा यजो भजजो पूजजो, परिकुशलु नंद कुमरू रे. महाराज सांगतात, नरदेह म्हणजे आत्मउद्धाराचं द्वार आहे. घरा तरी घावे भिंतीची सोयी. चुकलं का? घरा तरी घावे दाराची सोयी, भिंती सवे डोई घेऊ नये. नरदेह म्हणजे आत्मउद्धाराचं द्वार आहे. महाराज सांगतात, नरदेहस्य आत्मउद्धारेण द्वारवत्वात्.
महाराज सांगतात नरदेहस्य आत्मउद्धारेण सार्थकत्वात, याच एका मनुष्य देहात या नरदेहाची सार्थकता करता येऊ शकते. महाराज सांगतात तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. महाराज सांगतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिलिया. या पुढे यावा विठ्ठला विठ्ठला कुंडली गौरना देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत तुकाराम महाराज की जय. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिलिया. एक म्हणजे हा याच मनुष्य देहात या नरदेहाची सार्थकता करता येऊ शकते का? याची जन्मी घडे साधन दुर्लभत्वात. महाराज सांगतात हे साधन दुर्लभ आहे. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. त्याच्या आधीचं चरण तर फार गोड आहे, त्याच्या आधीचं चरण बर का. पुढे नाही कोठे घ्यावया विसावा, घ्यावया विसावा, फिरोनिया गावा आल्या विन, फिरोनिया गावा आल्या विन. पुढे नाही कोठे घ्यावया विसावा, घ्यावया विसावा, फिरोनिया गावा, फिरोनिया गावा आल्या विन. महाराज सांगतात हा नरदेह मिळणं अवघड आहे, पण हा मनुष्य देह किती दिवसांनी मिळाला माहितीये का अमोल महाराज? 84 लाख योनी भोगल्यानंतर आपण या मनुष्य देहाला आलो. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. आता एक प्रश्न विचारतो, 84 लाख योनी म्हणजे किती वर्ष हो? बोला किती वर्ष? 84 लाख योनी म्हणजे किती वर्ष? 84 लाख योनी म्हणजे 200 कोटी वर्ष. 200 कोटी वर्षानंतर आपण या मनुष्य देहाला आलो. म्हणून महाराज सांगतात या मनुष्य देह दुर्लभ आहे, हे साधन प्राप्त न होणार आहे, हे आत्म उद्धाराचं द्वार आहे आणि हा शास्त्राचा सुद्धा विधी आहे. शास्त्र विधिवत्वात. म्हणून एक काम करा, धरावा पै धीर भजन मार्गी. भजन मार्गात धीर धरा का? याची जन्मी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. याच एका मनुष्य देहात भजन घडू शकतं. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा, भेदभाव तोडून या घेतला प्रेमाचा गरळा. शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागलाचा काळा. हरिस्मरणाचे निबळे अंकित केले कळी काळा. एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. म्हणून धरावा पै धीर भजन मार्गी. येऊनी नरदेहा विचारावे सार. करा सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून निशुळ पाणी जपता हे वारंवार. येऊनी नरदेहा विचारावे सार. नाम साराचे ही सार. शरणागत यमकिंकर. म्हणून येऊनी नरदेहा विचारावे सार. सारा सार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे. म्हणून येऊनी नरदेहा विचारावे सार. करावं काय
धरा वापय धीर भजन मार्गी विठ्ठला. आता 8 मिनिटं राहिलेत, अर्धा घेतो. येऊनी नरदेहा विचारा वेसार धरावा पै धीर भजन मार्गी. महाराज सांगतात मनुष्य देहाला येऊन सारभूत तत्वाचा विचार करा, भजन मार्गात धीर धरा. महाराज आणखीन काय करावं? महाराज सांगतात चंचल चित्तासी ठेवून या ठाई संतांची पायली न व्हावी. चंचल असणार चित्त स्थिर करा. का? चंचल चित्ताने भजन होत नाही बा. चित्त स्थिर झाल्याशिवाय का? चित्त मिले तो सब मिले. महाराज सांगतात जवळी नाही चित्त काय मांडिले से प्रेत. परमार्थात चित्त फार महत्वाचं आहे. गुरुवर्य मारुती बाबा पाठा सांगत असतात प्रपंचात वित्त महत्वाचं आहे, शरीरात पित्त महत्वाचं आहे आणि परमार्थात चित्त महत्वाचे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. म्हणून चंचल चित्तासी एकाच अंतःकरणाचे 4 भाग सांगितले. एकाच अंतःकरणाचे अंतःकरण चतुष्टय सांगितलं विचार सागर नावाच्या ग्रंथामध्ये. त्याच्यामध्ये 4 गोष्टी सांगितल्या, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ज्या वेळेला संकल्प विकल्प करतं त्यावेळेला त्याला मन म्हणतात, ज्या वेळेला निश्चय करते त्यावेळेला त्याला बुद्धी म्हणतात, ज्या वेळेला आलंबन धारण करतं एखादं विशिष्ट त्यावेळेला त्याला अहंकार म्हणतात, आणि ज्या वेळेला चिंतन करतं त्यावेळेला त्याला चित्त म्हणतात. म्हणून चंचल चित्तासी ठेवून या ठाई. नाहीतर मनाचा स्वभाव कसा आहे? चंचल मी म्हण कृष्ण प्रमाथिबल व दृढम तस्य हम निग्रहम मने वायू सुदुष्करम. काय काय करतोय या म्हणा परिणायके नारायणा करुणे त्याची करी वंचना निउपतना आदरिले. म्हणून महाराज सांगतात पंचदशिकार तर सांगतात हे मन म्हणजे 10 इंद्रियांचा अध्यक्ष आहे. हो, मन म्हणजे 10 इंद्रियांचा अध्यक्ष आहे. या मनाने सही केल्याशिवाय केवढाही मोठा चेक असला तर तो पारित होत नाही. मनोदशेंद्रियाध्यक्षम हृत पद्मगोलके स्थितम तच्चांतकर्ण बाहेश्व स्वातंत्र्याद्विनेंद्रिये. म्हणून चंचल चित्तासी ठेवून या ठाई करावं काय? संतांची पायली न व्हावे. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी संतांची पायली न व्हावे. तुका म्हणे नमो हरीचे आदासा संतांची पायली न व्हावे. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांची पायली न व्हावे. मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांची पायली न व्हावे. नमावे पाय हे माझे उचित आशीर्वादे हित तुमचे या संतांची पायली न व्हावे. पाया पडावे हे माझे भांडवल सरती हे बोल कोठे पायी संतांची पायली न व्हावे. काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे संतांची पायली न व्हावे. श्री संतांची या माथा चरणावरी श्री संतांची या माथा चरणावरी श्री संतांची या माथा चरणावरी संतांची या माथा साष्टांगे करी दंडवत करी दंडवत साष्टांगे करी दंडवत. श्री संतांची या माथा चरणावरी चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. म्हणून चंचल चित्तासी ठेवून या ठाई संतांची पायली न व्हावी. आणखीन काय करावं? भावाचा पै हात धरावा निश्चय तेने भवभय देशोधडी. भावाचा हात धरा. मग काही लोक म्हणतील महाराज लहान्या भावाचा हात धरायचा का मोठे भावाचा हात धरायचा? महाराज सांगतात तसं काही करू नका. का? परमार्थाचं जे मुख्य भांडवल आहे, परमार्थाचं जे वर्म आहे, वर्म ते एक आहे. दृढ धरावा भाव. परमार्थात भाव फार महत्वाचा आहे. का? भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्रम कृपयाश्च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. म्हणून ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति सत्येन मित्रम वशमानयन्ति कृपयाश्च पुत्रम वशमानयन्ति धनेन कांता वशमानयन्ति भावेन देवं वशमानयन्ति. म्हणून भावाचा पै हात धरावा निश्चय. काही नलगे एक भावाची कारण भावाची कारण काही नलगे एक भावाची कारण
याची कारण तुका म्हणे आन विठोबाचे भावा पुढे बळ पुढे बळ भावा पुढे बळ पुढे बळ नाही कोणाचे सबळ 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 भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ आमचं पण लाभलं. भावा पुढे दे बळ नाही कोणाचे सबळ भावाचा पै हात धरावा निश्चय त्याने होईल काय तेने भवभय देशू धडी. मग महाराज निश्चित आणि फलदायी असं साधन सांगा. महाराज सांगतात नामाप्रती जगी सोपे साधन नाही आवडीने गाई सर्व काळ नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे नामाप्रती जगी सोपे साधन नाही तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून शहाणा तो धनी घेतो येते म्हणून नामाप्रती जगी सोपे साधन नाही नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. बरोबर वेळ झाली आता. विठ्ठला विठ्ठला असाल ते करा जेथे तेथे म्हणून नामाप्रती जगी सोपे साधन नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले नामाप्रती जगी सोपे साधन नाही अवघे लाभ होती एका चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या म्हणून नामाप्रती जगी सोपे साधन नाही. महाराज सांगतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही देव पूजेतलं काठिण्य आपल्याच्यानं पाळणं शक्य होणार नाही म्हणून महाराज सांगतात एकच काम करा कर्म धर्म नवती सांग उन्यांगी पतन. आता आपण देवाला अगरबत्ती लावतो देवाला अगरबत्ती चालते का बोला की चालते देवाला अगरबत्ती चालत नाही. पण तुम्ही लावता मी लावतो देवाला अगरबत्ती चालत नाही. का चालत नाही तर त्या अगरबत्तीमध्ये आबा बांबू असतो वेळू असतो आणि हा वेळू बांबू जाळायचा कधी माणूस म्हणजे हो माणूस मेला म्हणजे वेळू जाळायचा. मग जो बांबू मनुष्य मरेपर्यंत जाळायला चालत नाही तो देवापुढे कसा जमल. मग काय लावायचं धूप लावायची. वा टाळ्या वाजवायच्यासाठी विठाला विठाला धूप म्हणला पण पुढचे सगळे चूप आहेत. विठाला विठाला देवपूजेतलं काठिण्य आपल्याच्यानं शक्य नाही. आता आपण देवाला फुलं वाहतो. फुलं कोणती वाहतो दुसऱ्याच्या झाडाची चोरून तोडून आणलेली. कशी फुलं वाहतो आपण दुसऱ्याच्या झाडाची चोरून तोडून आणलेली फुलं. शास्त्र असं आहे जमिनीवर शास्त्र असे जमिनीवर पडलेलं फुल सुद्धा देवाला चालत नाही. का ते जमिनीला वाहिल्या गेले. मग जमिनीवर पडलेलं जर चालत नाही तर दुसऱ्याचं चोरून आणलेलं कसं जमल. पण महाराज सांगतात या कशाचाही विचार करू नका एकच काम करा आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाप्रती जगी सोपे साधन नाही. फक्त एकच अट आहे एकच पथ्य आहे काय आवडीने गाई सर्व काळ सवडीने नाही बर का आवडीने गाई सर्व काळ. महाराज सांगतात तुका म्हणे धन्यवंश त्या नराचा ऐसा जो निश्चयाचा मेरू झाला विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय
ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर निमित्ताने सेवा आहे हे आपणा सर्वांना त्याची कल्पनाच आहे. वैकुंठवासी पार्वतीबाई महादेव ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाची ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सामान्य यक्कश्चित वारकरी विद्यार्थ्याच्या वाट्याला कोणत्याही प्रकारचा अधिकार, योग्यता, अभ्यास, भाषा कौशल्य, स्वराचं ज्ञान, तालाचं ज्ञान किंबहुना कोण्याही ग्रंथाचं पांत ध्येय नसताना सुद्धा ही सर्व ठाकरे कुटुंबियांच्या वतीने ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. या सेवेसाठी ज्यांनी मला अत्यंत अट्टहास केला असे आदरणीय परमपूज्य, आम्ही आळंदीत असतानापासूनचे चांगले मित्र आहोत असे आमचे सन्मित्र वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायक आदरणीय आमचे अमोल महाराज विसापूरकर असतील, आदरणीय परमपूज्य संप्रदायातील एक गोड कीर्तनकार कथा गायनाचे आदरणीय आमचे नंदकिशोर महाराज असतील, आदरणीय परमपूज्य संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गान कोकिळा असे आदरणीय आमचे निलेश महाराज काळे असतील, आदरणीय आमचे जालेंद्र बाबा असतील, आदरणीय आमचे कार्तिक महाराज. तुमचं वाजवणं पाहून भविष्यातली भरतांना पठाडीची वाटचाल तुमची दिसते. हो, आदरणीय आमचे कार्तिक महाराज जाधव दोन्ही हातानं त्यांनी पकवाज वाजवला, म्हणजे दोन हातानंच वाजवत असतात म्हणा असे कार्तिक महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद. आदरणीय आमचे अशोकरावजी पगार आबा सुद्धा उपस्थित आहेत, सर्व खडकोदरची मंडळी उपस्थित आहेत, सर्वच पै पाहुणे मंडळी, सर्व ठाकरे कुटुंबीय. आणि मी प्रारंभालाच त्या मातेबद्दल बोलून गेलो की आई आईच असते, आईच्या प्रेमाची बरोबरी जगात कोणाला करता येत नाही. एकदा आई गेली म्हणजे तिथून पुढे माणसाने जगाकडून प्रेमाची अपेक्षा करायची नसते. सगळं जग स्वार्थापोटी प्रेम करत असतं, जग विकारापोटी प्रेम करत असतं, जग कामनेपोटी प्रेम करत असतं. मुरारे बापूंचं वाक्य ते सांगत असतात, मेरे बाप इस दुनिया में स्वार्थ के बिना कुछ भी नहीं होता है. अरे लोक फुकट शिव्या सुद्धा देत नाहीत, प्रेम कसे करतील. म्हणून या जगातलं निरपेक्ष प्रेम करणारं तत्व म्हणजे मातृत्व आहे. आणि या मातृत्वाच्या प्रेमाची सर जगात कुणालाच करता येत नाही. मायेचा कळवळा मायेची जाणे, तैसे मी तान्हे माऊलीचे नामदेव महाराज वर्णन करतात. आणि या जगामध्ये अरे तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही मोठ्या ठिकाणी कीर्तन करा, कितीही चांगली चाल म्हणा, कितीही पक्वा चांगला वाजवा, पण शाबासकीची थाप टाकणारी आई आणि शाबासकीची थाप टाकणारा बाप आपल्याला पाहिजे. हो, जग कौतुक करत, जग तुमच्या नेहमी विरोधात आहे. आमचे गुरुवरे सांगत असतात, या जगामध्ये जर तुम्ही मोठे झालात तर टाळ्या सगळेच वाजवतील, टाळ्या सगळेच वाजवतील, पण त्याचा सगळ्यात मोठा आनंद या जगात फक्त दोघालाच आहे, तो म्हणजे तुमच्या मायबापाला, दुसरं कुणालाच नाही. त्या मायबापाचा आशीर्वाद जगात एवढा मोठा आहे की जगात तुम्ही कोण्याच देवाच्या पाया पडायला जाऊ नका, कीर्तनाला जाऊ नका, हरिपाठ करू नका, काही करू नका, फक्त आई वडिलांच्या पाया पडल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. तुम्हाला जगात कोणत्याच देवाच्या पाया पडण्याची गरज नाही. पण आपण सगळ्याच देवाच्या पाया पडतो, मायबापालाच बाजूला ठेवतो. आपली ही क्रांती आहे, पण तसं करू नये. आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी आणि ते गेल्यानंतर मात्र त्यांचं पुण्यस्मरण, वर्षश्राद्ध, गोड जेवण करावं. मी प्रारंभाला बोलून गेलो की आई वडिलांचा अंतकाळ म्हणजे मुलाच्या दृष्टीने पर्वकाळ असतो. पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ ती धर्माची वेळ ती पवित्र. म्हणून ही झालेली सेवा सर्व ठाकरे कुटुंबियांच्या, सर्व महाराज मंडळींच्या, सर्व पाहुणे मंडळींच्या, माता भगिनींच्या, पुरुष बांधवांच्या सर्वांच्या चरणारविंदी झालेली सेवा समर्पित करतो. सर्वांना वंदन करतो. आणि सिस्टीम सुद्धा अत्यंत सुंदर आहे, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. नाहीतर बाई किती सुगरण असली आणि तवाच गळका असला तर उपयोग नसतो. म्हणून सिस्टीम सुद्धा छान आहे, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. वाणीला विराम. सर्वांनी हात वरती करा. 2 मिनिटं आपण तुकोबारायांचं भजन घेऊ सगळ्यांनी, सगळे. हो. तुकाराम 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 गाडी एक तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुझे देणे तुझ्या समर्पुनी पायी झालो उतराई पांडुरंगा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोललेले परी वेडी वाकुडी म्हणते क्षमा पराध महाराज नाही उच्चारिला अधिकार म्या बोला क्षमा पराध तुका मन ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज